हे काय तू नाही करणार? मी नंतर खाईन. ठीक आहे, आधी तू खा. नंतर खाईन म्हटलं ना. कोणीतरी बघे. ठीक आहे, बाहेरचं तर कोणी बघणार नाहीये ना, आणि घरातल्या लोकांना माहिती आहे आपण नवरा बायको आहोत ते. घे. तू ते खा, मग आपल्याला बाहेर जायचंय. जायचंय पण नाश्ता कर. सुखाच्या कळ्या हाती उजळीत नाव तुझे, तुझी मला चाहूल उगा आभासाचे मी उपाशीच राहणार का? मला कोण भरवणार? तुझे स्पर्श जागवे हा पहाटेचा गूढ वारा. तुझ्या पापणाचे गाणे स्वप्न लागती गुणगुणू, देह तुझा मन माझे एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी. सॉरी सॉरी, मी चुकीच्या वेळेला आले. बाय द वे, मी इथे नाही असं समजून कॅरी ऑन. नाही नाही, असं काही नाही, म्हणजे सहजच गंमतच होते. अरे मला एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाहीये. अंजलीने तुला भरवलं तरी माझी काही हरकत नाही. मीच नवरा बायकोंच्या मध्ये आले. मी नंतर येऊ का? नाही, त्याची काही गरज नाहीये, मीच येतो. मी आवरून येतो. अंजली, मला अचानक बोलून घेतलंस, काही प्रॉब्लेम? बाहेर जाऊन बोलूया. आऊ चहा. हे सगळं काय काढून बसलीस ग? प्रश्न नको ग विचारूस. अगं पण काय आहे ते तरी सांग. सिक्रेट आहे. सिक्रेट? मग तर मला कळलंच पाहिजे. आणि हे काय, तू आता अभ्यास वगैरे करणार आहेस ह्याचा? अभ्यास तर कायमचा करायला लागतो. एक्झाम कधी सांगता येत नाही. आणि सब्जेक्ट कुठला? आपल्या घरातल्या सगळ्यांच्या मूळ पत्रिका. म्हणजे यात माझी पत्रिका आहे? हो, तू या घरातलीच आहेस ना? हो. मग कुठल्या भाषेत बोलले मी? नाही म्हणजे आऊ, आत्ता का घेऊन बसलीस तू हे सगळं? आता ह्याची काहीच गरज नाहीये ना. अभ्यासाची गरज कायम असते. हो अगं, पण मी काय म्हणते, ठेव बघूया बाजूला. तू चहा घे आधी, घे. नको ग, आधी मला हे पाहू दे. आता काय नवीन निघते बघूया. आऊ तू पण ना, मग चहा गाय झाला ना की परत मला जाऊन आणावा लागेल. घे बघू. मला गार चहा प्यायची सवय आहे ग. आऊ, मी माझी पत्रिका बघू का ग यातली? तुला पत्रिका बघता येते? नागपूरला जाऊन शिकून आलीस? तू पण ना आऊ, बघायची म्हणजे जस्ट असंच की कशी असते मूळ पत्रिका. अगं बघ, बघायचंय का त्यात? बघ. आऊ, चहा. हो. आऊ शी, बघ माझ्या लक्षातच नाही आलं. मी एक काम करते आऊ, बाहेर वरांड्यात ठेवते, म्हणजे उन्हात वाळेल ती. तू चहा घे तोपर्यंत. आलेच मी. काय मला समोर बसून बघायला बोलवलंयस? कुठून सुरुवात करू हेच कळत नाहीये. अशा वेळी ना धाडकन बोलून टाकायचं.
तन्वी, तू जे माझ्यासाठी केलंयस ना, म्हणजे खरंच मला असं शब्दात नाही सांगता येणार, पण मनापासून, म्हणजे बस बस बस, प्लीज आभार प्रदर्शन नको, प्लीज. नाही तन्वी, तू मला एक नवीन आयुष्य दिलंयस, नाही तर जगण्याची उमेदच संपली होती ग. मी काहीही केलं नाहीये, मी साध्या साध्या गोष्टी केल्या अंजली. असं तुला वाटतं, पण तू मला जे दिलंयस, मी जे काही केलंय त्याच्यापेक्षा 1000 पटीने तू केलंयस. तू प्रत्येक परिस्थितीत श्रीकांतला सांभाळ. यु नो, तुझ्या जागी मी असते ना, मला जमलं नसतं खरंच. प्लीज माझी समजूत काढायचा प्रयत्न करू नकोस. अंजली, तुझ्यामुळे मला आयुष्य जगण्याची नवीन ताकद मिळाल्यासारखं झालं. तू एकदाही हिंमत न हारता सतत लढत राहिलीस. बरा झाल्यावर श्री तुला ओळखेल की नाही याची सुद्धा गॅरंटी नव्हती, तरी तू शेवटपर्यंत प्रयत्न केलेस. अंजली, ही खूप मोठी गोष्ट आहे. माझं नशीब म्हणून माझ्या समोर जे येत गेलं त्याला तोंड देत गेले बस. तरी तू आज सांगू शकतेस की तुला नवीन आयुष्य मिळाले. मी सांगू शकत नाही मला तू काय दिलेस. मी अशा कितीतरी केसेस तू बघितले असशील. हो, पण श्री माझ्यासाठी फक्त केस नव्हता, त्याच्यापेक्षा खूप काही होता. मलाच माहित नव्हतं पुढे काय होणार आहे, पण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता. आणि माझा स्वतःपेक्षा तुझ्यावर. तुझा विश्वास खोटा ठरू नये म्हणून मी सगळे प्रयत्न केले, आणि तुझं श्रीवरचं प्रेम खोटं ठरू नये म्हणून मला काहीही करून श्रीला बरं करायचं होतं. ते मला माहित नाही, पण तुझ्यामुळे मला माझा श्रीकांत मला मिळालाय. अगं वेडे, तुझ्यामुळे मला कळलं की या जगात खरं प्रेम असतं. आजही एवढं प्रेम कुणी कुणावर करू शकतं ही माझ्यासाठी परीकथा होती. तन्वी, काय आजपर्यंत मी खूप जणांना आधार दिला त्यांचं मन मोकळं करायला. आज पहिल्यांदा मला कोणीतरी आधार दिलाय माझं मन मोकळं करायला. मी नाही, तू मला नवीन आयुष्य दिलेस. अगं, तुझ्या डोळ्यात पाणी, सायकॅट्रिस्टच्या डोळ्यात पाणी शोभत नाही. लोक काय म्हणतील? आबरा का डबरा गेली गेली पो. कुठे गेले अश्रू? ते बघ वर हवेत. त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये ना नीट तपासलं नसणार. आता मी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेते तुम्हाला. त्यामुळे त्यासाठी पैसे लागतील. पैशाची काळजी तुम्ही नका करू, आहे ना मी. पैशाचा पाऊस पडणार आहे का? काय ग बाई, विश्वास ठेवा माझ्यावर, मी करेन सगळी पैशाची सोय. तुम्ही काळजी करू नका, आणेन मी पैसे. कुठून? आहे एक मार्ग आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आहे ना मी. काय करणार? आपण काय करतो माहितीये का, आपल्या डोळ्यासमोर आपल्या प्रॉब्लेमचा उपाय असतो, पण तो आपण बघतच नाही. बस प्रॉब्लेम आहे म्हणून रडत राहतो. तसं काही नाही आहे, तुम्ही काळजी करू नका. 2 दिवसात यातून मार्ग काढते की नाही बघा. त्यामुळे शांत राहा, झोपा बघू आता. एवढा खात्रीलायक आणि विश्वासाचा उपाय असताना कशाला काळजी करायची. मार्ग? मी काय म्हणते, मी त्या कारखानिसांकडे जाते आणि सांगते त्यांना आम्हाला अशी पैशाची अडचण आहे, आम्हाला मदत करा. करतील ते. त्यांना काय कठीण आहे, एवढी मोठी धंदौलत आहे, देतील मुठ्ठीभर काढून. तर काय कठीण आहे मला सांगा ना. नाही. का नाही? एवढा चांगला उपाय सांगते मी. नाही. अहो पण
नाही. असं काय करताय तुम्ही? आपल्याला सगळं करायचंय ना. हा, आता श्री बरा होईल, मग पेढीवर जाईल, मग पैसा मिळेल त्याला. खूप वेळ आहे हो त्या गोष्टीला. तरू मोठी झाली, तिच्या लग्नाचं नको का बघायला? आता एवढ्या मोठ्या घरात लग्न होऊन जाणार म्हणजे मोठ्या घरातच देणार आहे मी तिला. गुणाची पोर आहे माझी, अशी महालात जाईल सून म्हणून. अगं मग आपणच काहीतरी करायला हवं. काळजी करू नको, श्री सांभाळेल सगळं. चल येते मी. पुन्हा कधी येशील? जनरली लोकांना डॉक्टर्स येऊ नयेत असं वाटतं, त्यात आणि माझ्यासारखी सायकॅट्रिस्ट म्हणजे. हे बाई, येत जागा हक्का ना जास्त साखरेचा चहा प्यायला. मला माहिती तुला आवडतो. मासीजी, आय एम सॉरी. मी तुमच्याशी वाईट साईड बोलले, वाईट साईड वागले, तुमची चेष्टा केली खूप. खरंच सॉरी. अगं हे बाई, तू कसली ग सॉरी? मीच सॉरी. खूप केलंस ग बाई तू माझ्या पोराचं, आणि मी कसले वेडावाकडं बोलले तुला. हा, माफ कर ग बाई, सॉरी. मौसी जी, आपकी आंखों में आंसू अच्छे नहीं लगते. राजा, जादू केलीस ग. माझा मुलगा मला आई म्हणू लागला. मग आता तरी जमलं ना मला. पुन्हा जादू करायची असेल तर सांगा मला. करायची बोलवेन मी तुला. येते. ए बाई, ते बोलायचंच राहिलं. काय ग ते, थँक्यू. थँक्यू बरं का. तुम्ही कशाला थँक्यू म्हणताय? उलट मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. मला या घरात अंजली सारखी गोड मैत्रीण मिळाली. मला ना एकदम श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. येते. बाय. ती पत्रिका वाळली असेल म्हणून वरांड्यात आणायला गेले आणि पत्रिका तिथे नव्हती. जगू, ती पत्रिका हरवली. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. काय ग, पत्रिका कुठे आहे? हं? काय? अगं तू चहा सांडलास, ती पत्रिका उन्हात वाळवायला नेलीस, ती कुठे आहे? आऊ, सॉरी. सॉरी काय सॉरी? इतकी वर्ष जपून ठेवलेला खजिना आहे तो. आऊ आता जाऊ दे ना. ए बाई, सॉरी काय, जाऊ दे काय? काय चाललंय काय तुझं? मला माहिती आऊ, तू माझ्यावर चिडली आहेस. ते सगळं जाऊ दे, तू आधी पत्रिका आण बरं. जा. एक तर ते चहा सांडला, ती अक्षर पुसली गेली असतील, ती जोडावी लागतील. आधीच ती जुनी कागद, त्या अक्षरांचं काय झालं असेल कोणास ठाऊक. तू आधी आणून दे. जा. आऊ, त्याचं असं झालं की सॉरी. ग ठीक आहे, सॉरी किती वेळ म्हणणार? सांडला चहा तर सांडला, तर त्याला आपण काय करू शकतो का? नाही ना. जा जा, पत्रिका घेऊन.
अहो अहो तू माझ्यावर रागवू नकोस प्लीज. नाही ग बाई, नाही रागवत. जा ना, पत्रिका आण, जा. आय एम सॉरी. मी ती पत्रिका वाळली असेल म्हणून वरांड्यात आणायला गेले आणि पत्रिका तिथे नव्हतीच अगं. अहो ती पत्रिका हरवली. मला असं वाटतं ना अहो की वाऱ्याने ती उडून गेली असावी, नाहीतर ना एखादा कावळा पोळीचा किंवा भाकरीचा तुकडा समजून घेऊन गेला असेल. पण अहो, ती पत्रिका तिथे नाहीये ग, हरवली ती. सॉरी आऊ. आपल्या आवडी निवडी वेगळ्या नाही आहेत ना. तेच तर सांगतोय, तुला जे आवडतं तेच मला आवडतं, म्हणून तुला जे घालायचं ते घाल, ते मला आवडेल. एकाच ह्या जन्मी जणू एकाच ह्या जन्मी जणू. झालंय नॉर्मल, पण अंजलीमुळे मला आता अंजलीला छोट्या छोट्या गोष्टीतही सुख द्यायचंय. आता मला जे काही करायचंय तिच्यासाठीच करायचंय, आणि मी या गोष्टीवर फर्म आहे. गिरिजा, आपल्या वाटा ठरलेल्या असतात. हा, आता आपणच जर का ठरवलं की चुकीच्या वाटेला जायचंय तर मात्र पश्चाताप व्यतिरिक्त काहीच हाती लागत नाही. अंजली, किती उशीर? 5 मिनिटं. 5 मिनिटं? कुठल्याही बायका 5 मिनिटात तयार होत नाहीये. श्री, यातला कुठला घालू? सगळे चांगले आहेत. असं नाही, एक सांग ना. अगं तुला जे आवडतं ते घाल. तू सांग ना. मला सांग, हे सगळे ड्रेसेस का बाहेर काढलेस तू? तुला आवडतात ना. अंजली, मगासपासून तुझं काय चाललंय? मला आवडतं म्हणून असं करायचं, मला आवडतं म्हणून तसं करायचं, मला आवडतं म्हणून बेट्टी, मला आवडतं म्हणून असा नाश्ता, मला आवडतं म्हणून हे, मला आवडतं म्हणून ते. तुला काय आवडतं ते का नाही करत तू? मला म्हणजे तुला काही आवडतं? हो, पण आपल्या आवडी निवडी वेगळ्या नाही आहेत ना. तेच तर सांगतोय, तुला जे आवडतं तेच मला आवडतं, म्हणून तुला जे घालायचं ते घाल, ते मला आवडेल. चल लवकर. जाता जाता थांबले रे काठावर. हे नेसू? सुपर, मस्तच. लवकर कर. जन्म सात